नमस्ते, जय अंबे, श्री महाकाल. मी मनोज बागुल. तर खूप दिवसांपासून खूप साऱ्या लोकांची मला कमेंट येत होते की जगाला साडी कशी नेसवतावं, साडी नेसवण्याची एक एकदम सोपी पद्धत सांगा. तर सोपी आणि छान अशी पद्धत आहे आणि आपलाच जग आहे आणि हा कुठलाही स्टँड नसून तर पूर्ण बॉडीच्या स्ट्रक्चरचं जग आहे आणि असा फॉर्म शीट घेऊन आपण त्याला साडी नेसवणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर सर्वात पहिले आपल्याला आहे ना साडीच्या मिऱ्या करून घ्यायच्या. तर साडीच्या मिऱ्या करताना पदराच्या खालच्या बाजूने मिऱ्या करायच्या आणि 3 बोटांची मिरी झाली पाहिजे. 3 बोटांची मिरी आली म्हणजे जास्त मिऱ्या पडतात. तर अशा प्रकारे आपण मिऱ्या करून घेऊयात. तर अशा प्रकारे पूर्ण साडीच्या मिऱ्या करून घ्यायच्या आणि असं सेफ्टी पिन लावून घ्यायची 3 ठिकाणी. व्यवस्थित सेफ्टी पिन लावल्यानंतर हा एवढा मोठा पदर सुटतो आणि ह्या पदराची पण आपण पट्टीच्या अशी पट्टी करून मिऱ्या करून घ्यायच्या. पट्टीसारख्या मिऱ्या करून घ्यायच्या पदराच्या. आणि अशाच प्रकारे पूर्ण साडीच्या मिऱ्या करून घेतल्यानंतर जे काठाची साईज असते म्हणजे 2 काठ साडीचे जॉईंट करून अर्धी करायची साडी आणि साडी बांधायची देवीच्या त्या बॉडीच्या स्ट्रक्चरच्या कमरेला. आणि जो वरचा जो गोळा झालेला भाग असतो ना तो खाली करून घ्यायचा असतो जेणेकरून पोटाचा भाग येतो. म्हणजे आपल्याला कुठलाही ब्लाऊज वापरायची गरज नाही किंवा काहीच नाही. त्याच्यानंतर हा जो आपण पट्टी केलेली असती ज्या पदराची ती पट्टी अशी आपल्याला ड्रेप करून घ्यायची म्हणजे छान अशी फिट करून घ्यायची. तिथं पदराचा साईजचा आपल्याला भाग घेऊन पट्टी तिथं लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बारीक बारीक मस्तपैकी छान अशा पिना मारून घ्यायच्या आहे जेणेकरून तुमचा पदर सुटणार नाही. म्हणजे डोक्यावर जग घेऊन जातो त्यावेळेस पण नाचतात ना डोक्यावर जग घेऊन, तर जग हलत नाही किंवा कुठल्याही प्रकारची साडी सुटत नाही. आणि तसंच दुसऱ्या पण साईडला खांद्याच्या म्हणजे देवीचं जिथं आपण फेस लावतो ना चेहरा मुखवटा तिथं पण एक पिन मारून घ्यायची आणि खाली पण एक पिन मारून घ्यायची फॉर्म शीटला. आणि अशा प्रकारे सगळ्या मिऱ्या एकदा पहिले खोलून घ्यायच्या टाचन खालच्या आणि सगळ्या एकदम सारख्या करून घ्यायच्या मिऱ्या एकदम मापात. जर मिऱ्या मापात आल्यात ना तर टाचना 1 लावा, 2 लावा, 3 लावा आणि छान छान अशा मिऱ्या एकदम सारख्या करून घ्यायच्या जेणेकरून प्लेट्स चांगल्या पडतात. प्लेट्स चांगल्या पडल्यात ना तर छान होतात. आणि तुम्ही म्हणत असाल की दादा त्या पिना तर दिसताच आहे, काही लोकांच्या पिना दिसत नाही, तुमच्या पिना का दिसतात? तर ॲक्च्युली काही लोकांचं कसं असतं माहिती का 15-15 महिन्याभर होतं जगाला साडी नेसवतात. आमच्या जगाला 8 दिवसात साडी नेसावं लागते त्यामुळे त्या पिना निघत नाहीत ना. बिना टोकाच्या पिना निघत नाही आणि हे वरती बॉल असतात ना ज्या पिनांना त्या लगेच काढायला सोप्या असतात आणि त्या अशा इनविजिबल कराव्या लागतात. त्या लावण्याची एक छान अशी पद्धत आहे की त्याच्यामध्ये ना जे काठ असतं ना त्याच्यातच पिन लावावं लागते. काठाच्या किनाऱ्यालाच पिन लावायची म्हणजे जेणेकरून दिसत नाही. त्यानंतर हा जो पदर उरतो शेवटचा सगळ्या मिऱ्या केल्यानंतर शेवटचा जी मिरी उरती त्या 4 मिऱ्या सोडायच्या आणि वरती ब्लाऊजचा भाग घेऊन घ्यायचा जेणेकरून ब्लाऊज लावायची गरज पडत नाही आणि खालचं पोर्शन पण दिसून येत नाही आणि मधला पण पोर्शन झाकला जातो. तर असे दोन्ही काठ समान घ्यायचे आणि लावून घ्यायचे दोन्ही काठ मस्तपैकी. छान वाटते आईसाहेब बघा, असं वाटतं की बसलेल्याच आहेत भगवती. मागून पदर पण सेट करून घ्यायचा. पदर जास्त काही इथं चोळामोळा झालेला आहे पण तो मुखवटा आल्यानंतर होऊन जातो व्यवस्थित. अशा छान अशा मिऱ्या पडलेल्या आहेत, खूप सुंदर मिऱ्या पडलेल्या आहेत, बारीक 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 बारीक. जास्त मिऱ्या पडू शकतात पण मग जास्त मिऱ्यांची मग मजा नाहीत. आता चला छान असे दागिने आपण सेट करून घेऊयात. दागिने सेट करण्यामागचं एकच कारण आहे, पहिले दागिने सेट करायचे नंतर मुखवटा लावायचं. काही लोक पहिले मुखवटा लावतात नंतर दागिने लावतात. तर पहिले मुखवटा लावून दागिने लावल्यानंतर काय होतं माहिती का की मुखवट्याला आपण मळवट भरतो किंवा कुठली तरी डिझाईन काढतो, ती डिझाईन पुसली जाते आपल्या हाताच्या धक्के लागून. आणि एकदा दागिने सेट केले तर कोणी दागिने असेच लावतं पण मी सेफ्टी पिना टाचन पिना टोचून दागिने लावत असतो. मुखवटा लावून घेतलेला आहे आता आपण आणि नंतर मुखवट्याची आपण सजावट करणार आहोत. जे काही चांदीचे केवड्याची पानं आहेत, कर्णफुलं आहेत, नाग लावला आहेत आणि अशा प्रकारे सर्व दागिने घालून आईसाहेबांना छान अशी भगवतीचं रूप खुललंय. तुझ्या स्वच्छ नेत्राने माझ्या देवीला बघशील का? तुझ्या स्वच्छ नेत्राने माझ्या देवीला बघशील का? देवीला बघशील का? माझ्या देवीला बघशील का? देवीला बघशील का? माझ्या देवीला बघशील का? देवीला बघशील का? तर अशा प्रकारे आपली जगदंबा जगाची रेणुका
आणि यल्लम्मा देवीच्या जगाला कशी साडी नेसवतात, कशा प्रकारे साडी नेसवतात, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय अंबे, जय श्री महाकाल.